इयत्ता 6वी पाठ क्रमांक 13 मोठी आई स्पष्टीकरण. दिस इज पार्ट 2 एक्सप्लेनेशन. चहाची साखर घ्या, ती पण ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? बरं, आता इथे तुम्ही बघतायत की चहाची साखर, द शुगर. ओके, व्हॉट यू पुट इन द टी. चहा म्हणजे काय? टी. सम ऑफ यू ड्रिंक टी इन द मॉर्निंग. ओके, तर त्याला म्हणतात चहा. तर चहामध्ये जे साखर टाकतात ती कशी बनवतात? तर ती बनवतात ऊसापासनं. ऊस म्हणजे काय? शुगरकेन. ओके, दॅट मीन्स वॉट यू आर गेटिंग दिस टेबल शुगर फ्रॉम द शुगरकेन. तर मराठीमध्ये शुगरकेन म्हणजेच काय? ऊस. ऊसापासून काय तयार होते? तर साखर, जी आपण चहामध्ये टाकतात. पण ती कुठून मिळते आपल्याला? ऊस कुठून मिळतो? तर जमिनीत. रॉकेल कुठे सापडते ना? व्हॉट इज रॉकेल? रॉकेल मीन्स केरोसिन. यू कॅन सी रॉकेल कुठे सापडते? बरोबर, रॉकेल कुठे सापडते? तर जमिनीतल्या खाणीत. आता खाण म्हणजे काय? खाण म्हणजे माइन्स. जमिनीतल्या खाणीमध्ये, म्हणजे खाण असेल तर मायनिंग इज डन. देर आर सम मिनरल्स विच आर देर इन अंडर द ग्राउंड. ओके, सो इफ यू माइन इट, इफ यू डिगिंग दॅट मीन्स यू आर मायनिंग. त्यालाच म्हणतात खाणीमध्ये काय सापडते? तर रॉकेल म्हणजेच केरोसिन. आता हे बघा, ही खाण आहे. खाण म्हणजे आय हॅव शोड यू द पिक्चर्स ऑफ द माइन ओव्हर हियर. तर ही आहे जमिनीतल्या खाणीत. इफ इट इज अ सिंग्युलर फॉर्म दॅन वी कॅन कॉल खाण. आणि जर मोर दॅन वन इट इज, दॅन इट इज कॉल्ड खाणी. लाईक वन माइन अँड माइन्स. प्लुरल फॉर्म इज माइन्स. तर खाणीमध्ये आपल्याला रॉकेल सापडते. आता हे बघा, इथे केळी यू कॅन सी बनानास. कवठे, यू नो व्हॉट इज कवट? कवट म्हणजेच काय? द वूड ॲपल. इन इंग्लिश इट इज कॉल्ड वूड ॲपल. और वन सिंगल इज कॉल्ड कवट अँड प्लुरल विल बी कवठे. वन वूड ॲपल, मेनी ॲपल्स ना. सिमिलरली केळी, कवठे, पेरू. सी पेरू मीन्स युअर ग्वावा. आंबे मीन्स मँगो. कोकोनट म्हणजेच काय? नारळ. जमिनीमुळे मिळतात. आता इथे काय काय दिसतंय? द्राक्ष मीन्स युअर ग्रेप्स. आणि फणस मीन्स जॅकफ्रूट. ऑल दिस यू गेट फ्रॉम वेअर? कुठून मिळते? तर जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. एकही जिन्नस मिळाला नसता मीन्स इफ दे वूड हॅव नॉट बीन दिस सॉईल. मग तुम्हाला एकही वस्तू मिळाली असती का? यू वूड हॅव नॉट गॉट अ सिंगल थिंग ऑल्सो. एकही वस्तू तुम्हाला मिळाली नसती. साऱ्या भाज्या म्हणजेच वॉट? व्हेजिटेबल्स. भाजी मीन्स वन सिंगल व्हेजिटेबल. भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स. साऱ्या मीन्स ऑल द व्हेजिटेबल्स, ऑल. तर साऱ्या भाज्या. जगातील सारी फुले, ऑल द फ्लावर्स विच आर देअर इन दिस वर्ल्ड. जगातील, वर्ल्ड. सारी फुले मीन्स ऑल. फुले मीन्स फ्लावर्स. म्हणजेच जगातील सारी फुले. औषधांची सगळी झाडे. देर आर सम मेडिसिनल प्लांट्स ऑल्सो. औषध म्हणजे मेडिसिनल. झाडे म्हणजे प्लांट्स किंवा ट्रीज. औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. मीन्स वे दे ग्रो in the soil. They are intact into the soil. The roots are being held into the soil. जमिनीतच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी? येस, रिअली द मदर अर्थ इज ग्रेट. आई मोठी आहे म्हणजे इन व्हॉट वे? नॉट एल्डर यंगर, नो. आई आहे मोठी म्हणजे, आपली आई मोठी आहे म्हणजे शी इज ग्रेट. औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. तर हिअर यू कॅन सी जमीन मी दाखवली आहे आणि औषधे जी मेडिसिनल हर्ब्स आहेत, मेडिसिनल प्लांट्स आहेत, ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे. म्हणून इथे सांगितलं आहे ना आपली आई मोठी. इज इन शी ग्रेट? तुम्ही वापरता ते कपडे पहा. इथे बघा, मीन्स द क्लोथ्स विच यू यूज. कपडे म्हणजे क्लोथ्स. वापरता म्हणजे यूज करणे, टू यूज. हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. व्हॉट इज सूत? सुताचे. सूत म्हणजे थ्रेड, कॉटन थ्रेड.
आणि रेशमाचे, रेशम मीन्स सिल्क. यू आर युझिंग कॉटन क्लोथ्स और सिल्क क्लोथ्स. सुताचे कपडे म्हणजे कॉटन क्लोथ्स, रेशमाचे कपडे म्हणजे सिल्क क्लोथ्स. सूत कशाचे असते? सूत, फ्रॉम वे यू आर गेटिंग दिस सूत, द थ्रेड, कॉटन थ्रेड. कापसाचे, बरोबर, यू आर गेटिंग इट फ्रॉम कॉटन बॉल्स. कापसाचे, कापूस म्हणजेच कॉटन किंवा कपाशीसुद्धा म्हणतात. तुम्ही वापरता ते कपडे पहा. सी यू कॅन सी सुताचे कपडे, कॉटन थ्रेड्स, कॉटन क्लोथ्स ऑल्सो यू कॅन सी. अँड इन दिस पिक्चर यू कॅन सी रेशमाचे आहेत. म्हणजेच काय? रेशमाचे कपडे मेड अप ऑफ सिल्क. सूताचे, सूत कशाचे असते? तर कापसाचे. आणि इथे तुम्हाला दिसतंय सिल्क थ्रेड्स म्हणजेच रेशमाचे. बघा, हे पण काय आहे? रेशम. सूत कशाचे असते? कापसाचे. आणि कापूस कुठून मिळतो? फ्रॉम वे यू गेट दिस कॉटन? येस, कॉटन यू गेट इट फ्रॉम द कॉटन प्लांट. कपाशीच्या झाडापासून. कापूस कुठून मिळते? कपाशीच्या झाडापासून. कापूसला आपण कपाशीसुद्धा म्हणतो. बरं, फ्रॉम वेअर विल यू गेट दिस सिल्क? रेशीम कुठे मिळते? सो यू हॅव द इन्सेक्ट. रेशमाचे किडे असतात. यू कॅन सी द इथे दिसतोय तुम्हाला एक किडा दिसतोय तुम्हाला. येस, यू नो व्हॉट इज द नेम ऑफ दिस इन्सेक्ट? सिल्कवर्म. बरोबर, रेशमाचे किडे. अच्छा, नन दिस सिल्कवर्म किंवा रेशमाचा जो किडा असतो तो कशावर आहे बसलेला? देर इज अ लीफ. पानावर बसला आहे. तुम्हाला माहिती आहे पान कशाचं आहे? कोणत्या झाडाचं पान आहे? बरोबर, बघूया कोणत्या झाडाचं पान आहे. तुतीच्या झाडावर ते जगतात. तुतीचं झाड, त्याची ते पानं. सो सिल्कवर्म feed on the mulberry leaves, the mulberry tree. So this is the mulberry tree. You can see the mulberry fruits also. These fruits we eat and these are mulberry leaves. तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते हे तुम्हाला यावरून कळून येईल. चांदी, पितळ, रुपे, तांबे या सगळ्यांची खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. चांदी म्हणजे सिल्वर, तांबे म्हणजे कॉपर, रुपे म्हणजेच ब्रास. तर हे सगळ्यांची जी खाणी आहेत, मीन्स द माइन्स विच आर देअर, ते कोणाच्या पोटात सापडतात? वे यू गेट दिस एव्हरीथिंग, ऑल दिस मिनरल्स. मिनरल्सला काय म्हणतात? खनिजे, खनिज. तर हे कुठे सापडतात? मोठ्या आईच्या पोटात. इनसाइड द मदर्स अर्थ. पोटात मीन्स मदर्स वूम. नाउ विच इज दिस मदर? मदर अर्थ. पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? जर पितळ नसते किंवा तांबे नसते, देर विल बी नो कॉपर और नो अदर मेटल. सो हाऊ विल वी प्रिपेअर और हाऊ विल वी मेक आवर वेसल्स? भांडी म्हणजे काय? वेसल्स. कशी केली असती तयार? सोने, रुपे नसते तर दागिने कसे मिळाले असते? इफ देर वूड हॅव नॉट बीन गोल्ड, सोने म्हणजे गोल्ड, तर मग आपण दागिने, ज्वेलरी कशाची बनवली असती? दागिने म्हणजे ज्वेलरी, ती कशी मिळाली असते आपल्याला? एवढेच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड, लोखंड म्हणजे आयन, व दगडी कोळसा मीन्स कोल, यांचीही प्रचंड खाणी आहे. खाणी आहे मीन्स देर आर माइन्स ऑफ आयन ओ अँड कोल. लोखंड व कोळसा, लोखंड म्हणजे आयन अँड कोल, यामुळे प्रत्येक गिरणी मीन्स वॉट? मिल अन प्रत्येक कारखाना चालतो. मिल्स अँड फॅक्टरीज आर रनिंग ओनली बिकॉज ऑफ दिस आयन अँड कोल. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. तुम्हाला दिसतंय इथे ही गिरणी, हा कारखाना दिसतोय. इथे तुम्हाला दिसत असेल लोखंड, बरोबर. आणि हे कसं चालतं? तर सगळं कोळसा आणि लोखंडामुळे चालतो.
कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. वी वूड हॅव नॉट गॉट द चेअर्स विथ चेअर्स आयर्न चेअर्स. लोखंडी खुर्च्या म्हणजे आयर्न चेअर्स. पलंग मीन्स युअर आयर्न बेड्स मेड अप ऑफ आयर्न मेटल मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू. आता सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळेच बनलेच नसते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, लोखंडाची खुर्ची, इट इज मेड अप ऑफ आयर्न. दिस इज बेड म्हणजेच पलंग. ही आहे सुई म्हणजे नीडल. टाचणी सेफ्टी पिन. चाकू म्हणजेच नाईफ. ही कात्री मीन्स सिझर. बटण, काचेचे ग्लास बनतात ना, हे बटण आहे, काचेचे ग्लास आहेत. मोटारी इकडे दिसत आहेत तुम्हाला, कार्स. आगगाड्या मीन्स ट्रेन्स. विमान्स मीन्स एरोप्लेन. हे नसते तर हे सगळे आपल्याला इत्यादी हे सगळे बनवलेच नसते, लोखंड आणि कोळसा नसतात तर. दॅट मीन्स it is so important for that iron and coal to be there, but from where it is produced? Everything is produced in the soil, or we can say inside the mother earth. सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? Tell me, really, these two things our mother earth is given. Isn't she great? Yes, she is great. आता घराबद्दल पाहाल तर तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? व्हॉट युअर हाऊस इज मेड अप ऑफ? हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड? दगड, माती. यू कॅन सी द दगड ओ यर स्टोन्स. माती मीन्स मड, सॉईल. विटा म्हणजे काय? ब्रिक्स. चुना, ओके, लाईम. लाकूड, वूड यांचे बनलेले आहेत. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. सी इन दिस पिक्चर, दीज आर द पिल्लर्स. लाकडाचे खांब म्हणजे काय? पिल्लर्स, लाकडाचे, वुडन पिल्लर्स. खिडक्या मीन्स विंडो. दारे मीन्स वॉट? दार म्हणजे डोर. हे सगळे कशाचे बनलेले आहे? बघा इथे हे पण दिसतंय तुम्हाला. दाराच्या कड्या मीन्स यू लॅच द डोर. तुळ्या व बिजागऱ्या सगळ्या लोखंडी आहेत. इट इज ऑल मेड अप ऑफ आयर्न. यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली. मीन्स टू कन्स्ट्रक्ट युअर हाऊस, वॉट एव्हर स्टोन्स आर नीडेड, वॉट एव्हर सॉईल और मड इज नीडेड, फ्रॉम वेर यू गॉट दिस, ती जमिनीमधूनच आणली गेली आहे. इट इज ब्रॉट फ्रॉम द मदर अर्थ. विटा कशाच्या आहेत? फ्रॉम वेअर दिस ब्रिक्स आर मेड? लाल मातीच्या, रेड सॉईल. लाल माती कोठून आली? फ्रॉम वेअर यू गॉट दिस रेड सॉईल? जमिनीतून, फ्रॉम द मदर अर्थ. चुना कुठे मिळतो? चुना मीन्स द लाईम. कुठे मिळतो? जमिनीत चुनखडीचे खडक असतात. देर आर लाईम स्टोन्स विच आर देर. त्याला म्हणतात चुनखडीचे खडक म्हणजे लाईम स्टोन्स. चुना या खडकापासून तयार होतो. फ्रॉम दिस लाईमस्टोन द लाईम इज प्रिपेअर्ड, द पावडर इज प्रिपेअर्ड. लाकूड कोठून आणले? फ्रॉम वे यू गॉट दिस वूड? मोठमोठ्या रानातील वाढलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. मीन्स देर आर बिग फॉरेस्ट, मोठमोठी राने. तिथे काय आहे? रानातील वाढलेली प्रचंड झाडे. देर आर ड्राईड ट्रीज विच आर देर. ती तोडली. मीन्स द ड्राईड ट्रीज आर कट डाऊन इन द फॉरेस्ट. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलुपे, खिळे. कुलूप मीन्स लॉक, खिळे मीन्स द नेल्स बसवलेले आहेत. हे लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, मीन्स टेक एनिथिंग. जमिनीमुळे ती मिळालेली आहे. एव्हरीथिंग वी गॉट बिकॉज ऑफ अ मदर अर्थ. हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. I hope you must have understood this. You must have got this in your mind. तुम्ही दूध मीन्स मिल्क, दही, कर्ड, तूप, घी खाता ना? गाई, काऊय, म्हशी, बफेलो हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? हाऊ दे आर, वी कॅन से दे स्टे अलाइव्ह. काऊज अँड बफेलोज, करेक्ट. दे आर इटिंग फॉडर.
फॉडर म्हणजेच काय, गवत व कडबा. गवत मीन्स ग्रास, कडबा मीन्स फॉडर. यावर ते जगतात. हे कोण त्यांना देते? हू गिव्स दिस फॉडर? आपली मोठी आई. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते, मीन्स वॉट एव्हर ब्युटिफुल थिंग्स यू सी इन दिस वर्ल्ड, जगामध्ये, ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे. इट इज प्रोड्यूस फ्रॉम आ मोठी आई, म्हणजेच मदर अर्थ, भूमी. जगलेली आहे मीन्स इट इज ग्रोईंग, इट इज लाईव्ह. आणि वाढलेली आहे, वाढलेली म्हणजे टू ग्रो. ती तुम्हाला अन्न वस्त्र देते. व्हॉट इज अन्न अँड वस्त्र? अन्न मीन्स फूड, वस्त्र मीन्स क्लोथ्स. दागिने देते, ज्वेलरी. घरदार देते, हाऊस. धनधान्य देते, धनधान्य मीन्स फूड ग्रेन्स अँड इवन वेल्थ. भांडी कुंडी, वेसल्स. चहा, साखर. चहा मीन्स टी पावडर अँड साखर म्हणजे शुगर. पाटी पेन्सिल देते, स्लेट पेन्सिल. सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. ॲक्च्युली वी शुड थँक हर, उपकार मानले पाहिजे. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. ज्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, मीन्स वी हॅव ग्रोन अप ओनली बिकॉज वी हॅव इटन द फूड विच इज ग्रोन ऑन दिस मदर अर्थ. शहाणे झालो, वाईज. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव, मीन्स ऑलवेज यू शुड बी, वी कॅन से प्रेमभाव राहायला पाहिजे. म्हणजे काय, वी शुड हॅव दॅट लव्ह अँड रिस्पेक्ट टुवर्ड्स आ मदर अर्थ. बाळगावयास नको का, मीन्स वी शुड हॅव दॅट रिस्पेक्ट अँड लव्ह इन आ हार्ट ऑलवेज रिगार्डिंग आ मदर अर्थ. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगावयास नको का. आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. आणि हे पूर्ण लेखिका कोण आहे, तर मालतीबाई दांडेकर. I hope you must have understood the second part of the explanation. You can message me, comment me so that I can understand better. Thank you.